शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेल्या संघर्ष यात्रेतील विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव फार्म हाऊसवर भेट घेतली। अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे यांनी ही भेट घेतली। ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं खडसेंनी सांगितलं। संघर्ष यात्रेनिमित्त विरोधक फडणवीस सरकारला अडचणीत आणत असताना विरोधकांनी घेतलेल्या खडसेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। खडसे सध्या भाजपमध्ये एकाकी पडलेले असताना या भेटीची चर्चा रंगली आहे। त्याआधी मुक्ताईनगरमध्ये आयोजित सभेमध्ये कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी सरकारवर जोरदार आगपाखड केली। आम्ही सातत्याने कर्जमाफीची मागणी करतो। ही कर्जमाफी झाली असती तर ही वेळ आली नसती। आता किती शीतल यांना संपून टाकायच्या, किती शीतलनी आत्महत्या केल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्याच्या बद्दलची सही करावीशी वाटेल, निर्णय जाहीर करावासा वाटेल। किती शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलं पाहिजे। का हे सरकार थांबतंय, कुणा करता थांबतंय? हाच प्रश्न सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे आणि त्याच करता आमची मागणी आहे की काही बाकीचा विचार करू नका, पहिल्यांदा त्या शेतकऱ्याची 7/12 कोरा करा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।